बॅरिगेड्सच्या मागे सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे पेंडॉलमध्ये, पेंडॉलच्या बाहेर, आणि स्टेजच्या समोर पेंडॉलमध्ये कोणी येणार नाही. सगळ्यांनी आनंदाने कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. सर्वप्रथम अखंड महाराष्ट्राचं दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करून मानाचा मुजरा करून कार्यक्रमाची सुरुवात करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कृपया मान्यवर ज्येष्ठ मंडळींनी बसून घ्यायचंय. सहभागी शिक्षक व शाळा यांनी आपापल्या अनुक्रमे आपला सांस्कृतिक कार्यक्रम सादर करायचा आहे आणि नागरिक महिला सगळ्यांनी कृपया मॅटवर बाहेर बसून घ्यायचं या आग्रहाची नम्र विनंती. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज श्री गुरुदेव सेवा मंडळ या भजन पथक कोडंबा यांच्या वतीने सुरुवातीचा कार्यक्रम या ठिकाणी सादर केला जातोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील ऐतिहासिक रोमांचकारी पोवाडे या पथकाच्या माध्यमातून सादर केले जाणार आहेत. मी विनंती करतो श्री गुरुदेव सेवा मंडळ पथक भजनी मंडळ कोडंबा यांनी आपला कार्यक्रम सादर करावा. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गाव हा विश्वाचा नकाशा, गाव हा विश्वाचा नकाशा, गावावर होईल देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदशा येईल देशा. हो हो, फक्त 2 मिनिट पण बस. विवेकानंद शाळेला आहे आणि ते गजरामध्ये अतिशय उत्साहात आजच्या कार्यक्रमांना सुरुवात होते. आई जिजाऊंचे पुत्र गोर गरीब रयतेचे छत्र, आई जिजाऊंचे पुत्र गोर गरीब रयतेचे छत्र, शौर्य पराक्रमाचे महामेरू साहसाची मूर्ती, शौर्य पराक्रमाचे महामेरू साहसाची मूर्ती. उपस्थित सर्व मान्यवरांचे मी शिवजन्मोत्सव समितीतर्फे सहर्ष स्वागत करीत आहे. शिवजन्मोत्सव आयोजन समितीच्या सदस्यांनी स्वागताचा स्वीकार करावा. आयोजन समितीचे सदस्य प्रमोद भाऊ भटनादा, किशोर भाऊ, राजभाऊ भिंडवा, सुरुवात होते. कृपया सर्वांनी उभं राहायचंय, कृपया सर्वांनी उभं राहावं, हात जोडावे. आमच्या शिवजन्मोत्सव समितीमध्ये प्रत्येक समाजाचा, प्रत्येक धर्माचा, प्रत्येक संघटनेचा, एवढंच नव्हे तर सर्व पक्षांचा, म्हणजे इथे कोणतेही मतभेद नाहीत. आणि विशेष म्हणजे शिवजन्मोत्सव समितीमध्ये आमच्याकडे अध्यक्ष कोणीही नाही. सर्व जेवढे आम्ही आहोत सगळेच्या सगळे महाराजांचे मावळे आहोत. आणि त्यामुळे आणि इथे जी एकी आहे ती सर्वांना पाहण्यासारखी आहे. आणि विशेष म्हणजे
शहर व तालुक्यातील सर्वांचा आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो की सर्वजण आम्हाला या ठिकाणी तन मन धन प्रत्येक गोष्टीत मदत करत असतात। त्याबद्दल मी या ठिकाणी उपस्थित सर्व बंधू भगिनी सर्व मान्यवर यांनाही या ठिकाणी मानाच्या मुजरा करतो।
तर स्त्रीला माते समान मानून तिचा आदर करणारे काय झालं आई? समोरील घ्या. राजे, तुमच्याबद्दल खूप ऐकलं होतं. तुमच्या इंद्रिय स्वराच्या सुरात कधी कानाला गेला जात नाही. होय, तुम्ही जे ऐकलं ते योग्यच. मग राजे, ज्याशिवाय स्त्री आमच्या देवालयातील देवता म्हणतो आम्ही. व स्त्रीला माती समान मानण्याची आमची संस्कृती तिचा आगा हातायला तयार नव्हतीच. याला महिनाभर तिनं आम्हाला सुंदर ठेवलं म्हणून राजा शत्रूवर सूड उगवावा म्हणून शत्रू असली म्हणून काय झालं.